काय सांगा तुम्हाला आता चालू आहे या ठिकाणी व्हिडिओ काढणं. काय मम्मी कसं वाटत आहे एकदम या नर्सरीमध्ये येऊन? लस मस्त एकदम. हे पहा मंडळी, लिंबाचं झाड. नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज डबल सकाळपासून एक व्लॉग चालू केलेला आहे. त्यामध्ये चला आजचा व्लॉग हा जबरदस्त झाला पाहिजे दिवसभराचा. तुम्हाला माहितीच आहे, मागं मी परतवाड्याला गेलो होतो. कायचं तिकडे जाऊन बा जेवण वगैरे तर करून आलो मस्त. मग दुखू राहिलं तर पोट दुखल्यावर यार तिथं एक गोळी घेतली. त्या गोळीच्यानं झालं इन्फेक्शन. कमी झालं आता. 3 दिवसापासून औषध चालू आहे. ते कोणाकोणाला सही नव्हतीच, पण ते पोटाच्या गोळ्या कोणाकोणाला होतात, कोणाकोणाला नाहीत होत. तर ते सांगितली मला O2 नावाची कोणती गोळी असली तर घ्यायची नाही म्हणे. आता कोण घेते रे बा? हां, काय करून राहिली मम्मी? काही स्वयंपाक चालू आहे बा. तुला देतो ना गरम गरम. आता तुला गरम पोळी पाहिजे का रे? बायको आल्यावर मग थंडी कशी नाही का बरी? पाय रे बा, आता तिला का सतावशील का मग? नाही तिला त्रास नको देऊ रे. मायला त्रास झाला चालते, पण बायकोला त्रास नाही झाला पाहिजे. किती काही गरम घाली त्याचे उपकार जाण्याचे बरं. आणि काय म्हणतात त्याला, तेवढ्या सकाळी स्वयंपाक करायला लशीन का तिला? सकाळी नाही रे, आज मला काम आहे, बाहेर जायला लागते म्हणून लवकर करून राहील स्वयंपाक. 10 वाजता स्वयंपाक, 11 वाजता झोपेतूनच उठते ते. अजून सांग ना 12 वाजता. बापरे, इथं लय झाली आता तरी. अरे बा, 10 वाजता उठून मी 6 वाजता उठून ते 10 वाजता 12 वाजता उठते, 11 वाजता ना. हुशार आहे तो. बरं, गरम पोळ्या. भाजी कायची करून राहिली? गरम चटका देऊ का? भाजी कायची करून राहिली? भाजी आता हो, कायची पाहिजे तुला भाजी? वांग्याची. रोज वांगेच खातो? नाही तर मग कारलं. बस पडूस मंडळी, कारल्याची भाजी तुम्ही मम्मीच्या हातची जेवून पहा, फक्त कधीच कडू होत नाही. 1 नंबर लागते पूजेवाले. मला पहिले कारल्याची भाजी आवडली नाही, मग काय मी अचानक कशी काय कारल्याची आणि वांग्याची भाजी आवडते मला. कारल्याची भाजी काहून चांगली होते? पहिले कारले चिरल्यावर मीठ लावा लागते. मीठ लावलं ते चांगले स्वच्छ धुवा लागतात. धुतले की मग ती भाजी करतो आपण तेव्हा थोडीशी साखर टाकायला लागते. ती भाजी कडू येते मग. असं आहे ते. तू कर पुढे, तोपर्यंत आम्ही मारुती रायाचं दर्शन घेतो फटाफट. तर मंडळी पहा, एवढ्यात व्लॉग नाही आले तर मारुती रायाचे दर्शन नाही झालं तुमचं. कोण घ्या? श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्रीराम, जय देवा मारुती राया. तर पहा मंडळी, प्रभू श्रीराम, मारुती राया, शंकरजीची पिंड या ठिकाणी असं दिवा चालू आहे मस्त. जय श्रीराम. आणि त्यात मंडळी आज आहे गुरुवार, तर या इकडे आपण गजानन महाराजांचं सुद्धा दर्शन करून घेऊ. ह्या इकडे गजानन महाराजांची मूर्ती आहे मंडळी, है ना. आता लवकरच मंदिर वगैरे मस्त धुवा लागते, कोण की लवकरच सप्ताह चालू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, श्रावण महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातच आपल्या मारुती रायाच्या मंदिरात मोठा असा सप्ताह राहते 7 दिवसाचा. त्याच्यासाठी वर्षभर आपण वाट पाहतो. तुम्ही व्लॉग पाहिले नसतील तर यूट्यूबवरच टाकलेले आहेत मंडळी. अखंड हरिनाम सप्ताह जरी टाकला तुम्ही सुशील लोणकर नावानं, तरी त्याच्यावर येऊन जाईन व्लॉग. 2-3 वर्षापासून आपण कंटिन्यू व्लॉग टाकून राहिलो आपल्या सप्त्याचे. तर तुम्ही दहंडी, गोपालकाला सगळं पाहू शकता. तेवढं तरी बरं झालं, हे कमी झालं बा. मस्त डॉक्टरनं गोळ्या चांगल्या दिल्या. आपल्या आठवड्यातल्या गावंडी डॉक्टरनं 1 नंबर डॉक्टर आहेत. तुम्ही सण कुठं आहेत? आपल्या सोनार लाईनीतले. पत्ताही सांगून देतो, राजेश मेडिकलच्या वरती चंद्रशेखर गावंडे म्हटले की डायरेक्ट 1 नंबर डॉक्टर आहेत. कायच्याही बाबतीत म्हणजे मस्त लवकर टनटन करून देतात. काय म्हटलं काय त्या गोळीचं काय? त्या गुडीने इन्फेक्शन झालं ना बाबा मला. त्याला सैन्य झालं त्याला इन्फेक्शन होते, त्याला सोनाला त्याला काहीच नाही हो. डॉक्टर लोक गलतीने गोळी कधीच देत नाही. ती गोळी डॉक्टरनं नव्हती दिली ती. मी परतवाड्याला गेलतो का नाही, तर तिचे मेडिकलवाल्या काकानं दिली ती. हा, चुकी त्याची नाही आहे, आपलीही नाही आहे. तसे तर मेडिकलवाले लोक गोळ्या देतच नाही जातात. पण कसं ते म्हटलं लय पोट दुखून राहिलो द्या. त्याने 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या. शेवटी असं वाटतं की 1 दिवस थांबायला पुरलं असतं. डायरेक्ट गोळ्या घ्यायच्या नाही मंडळी, हे असं इन्फेक्शन होत असते. भलं काही पाहिलं नाही कधी आपण, हे काहीच्या काही. ठीक आहे, कमी आहे, जाय तिकडे. मागं एक वेळ असंच झालं मंडळी, ही दुसऱ्यांदा चूक आहे. मागं मग आपल्याला जायला लागलं आपल्या मानकर डॉक्टर तिकडे, तिथं 10,000 लागले होते याच्यासाठी फक्त. असं थोडंसं कसं जखम झाली ती, कमी आहे आता. म्हणून तुम्ही कधी डॉक्टरची सल्ला घेतल्याशिवाय कधीच घ्यायचा नाही, कधीच नाही घ्यायचं. वर्धे जाऊन मी काही व्हिडिओ वगैरे काढतो. भेटू लवकर.
व्हिडिओ चालूच राहू दे. गहू माता दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आपल्या गहू माता. हे आपली गाडी. हा आपला मुलगा शाळा चालू झाल्या मंडळी कालपासून. शाळा चालू झाल्या मंडळी कालपासून. पहा मंडळी गहू माता आपल्या. आहे ना मस्त. आहे ना मंडळी गहू माता मस्त. दोन आहेत मंडळी, एक नाही. हे बघा हे दुसरी. इकडे गोठा आहे मंडळी गाईचा. हे आपलं मारुतीचं मंदिर. पण मंडळी आता माहिती आहे का, आपण लोकेशन तयार करून ठेवले आपल्या मंदिराचं. टेन्शन नाही. डायरेक्ट लोकेशनवर सुशील लोणकर अकोट टाकलं की डायरेक्ट तुम्ही आपल्या घरी. इकडे गणपती बाप्पाची मूर्ती. ही शीतला माताची मूर्ती. हा म्हणजे सगळे एकखट्टा जोडले की टेन्शनचं काम नाही. मंडळी थोड्याच वेळात आपल्याला आपल्या अकोट मधल्या अकोला रोडवर आपल्या लखोटी साहेबांच्या नर्सरीवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी झाडं झुडपं वगैरे दाखवतो. तुम्ही ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा. थोड्या वेळानं जाऊ आपण. तोपर्यंत मी काही व्हिडिओ वगैरे काढतो, एडिटिंग वगैरे करतो. फटाफट भेटू लवकरच. हा मंडळी सुशलीची आता देवपूजा चालू आहे. हा मंडळी असा देवधर्म करा रोज सकाळी सकाळी. दुसरं काही नाही आहे, फक्त देवधर्म करा. बस दुसरं काहीच नाही बरं. काही नाही आहे. काही जीवाचा भरोसा नाही आहे. सगळा बोलबाला आहे हा. हो माया आहे. दुसरं काहीच नाही आहे. फक्त देवावर भरोसा ठेवा. बस सगळं व्यवस्थित होते. माणसावर भरोसा ठेवल्यापेक्षा देवावर भरोसा ठेवा. जय बजरंगबली महाराज की जय. तर मंडळी या ठिकाणी मी सध्या आलेला भाजीपाला घेण्यासाठी. भाजीपाला वगैरे घेतला. जय श्रीराम भाऊ. काय म्हणते मार्केट? मार्केट लई गरम आहे. पाणी पाऊस आहे पण लई आहे. पाणी पाऊस लई पडला. 2-3 दिवस पडला. सणाला नाही हो काय? हा हो अरे बोलता येईल त्याला. आहे की नाही हो? काय म्हणते वातावरण अकोटात? चांगला आहे ना. तर मंडळी आता करणार आहे आम्ही जेवण फटाफट. कोणती व्हिडिओ एडिटिंग करायला लागते, व्हिडिओ शूट करायला लागते, प्रमोशन करायला लागते. दिवसभरात भरपूर आज काम आहेत मंडळी. तर आज आहे मम्मीने केलेली शेवईची भाजी. मस्तपैकी आता जेवण करतो मी. तर मंडळी आताच आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आणि इकडे शाळेतले पोट्टे जे आहेत ते भेटायला येऊन राहिले. हे सगळे व्हिडिओ पाहत असतात म्हणते मम्मी आपले. सांग ना काय बोलत ना व्हिडिओत बोलणं बोलता चालू आहेत ना. पहा मंडळी सगळे सबस्क्रायबर आपल्याला या ठिकाणी भेटायला आलेले आहेत. मंडळी या ठिकाणी हे पोरं भेटायला आलेले आहेत आपल्याला. जय श्रीराम. काय म्हणता, कसे वाटतात व्हिडिओ? तर मंडळी फायनली आपण सध्या 2 गाड्या घेऊन छोटू मम्मी मी या दी ग्रीन अर्थ नर्सरीवर पोहोचलेलो आहो. म्हणजेच रोप वाटिकावर. आता या ठिकाणी प्रमोशनल रील शूट करायची आहे मंडळी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला दाखवतो या ठिकाणी कोणकोणते झाडं झुडप आहेत. तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पूजेचा मस्त फुलं आहेत. तर पाहिल्याबरोबर म्हणते घरी तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी निलगिरीचे झाडं, सावली पडणारे फुलाचे झाडं, या ठिकाणी कडुनिंब, हे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते मंडळी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्यासोबत दादा आहेत, तिकडे ते काका आहेत. पण की 4 एकरात अशी हे आपल्याला जे झाडं लागले ते सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी चिंचीचं झाड पाहू शकता मंडळी तुम्ही. बाकी कटिंग वगैरे रोज चालूच राहते नाही. तर आपल्या मंडळीला सांगा की इकडे लोकांचा रिस्पॉन्स काय म्हणते. खूप जोरदार रिस्पॉन्स आहे. अकोटात म्हणजे जवळपास अकोला तालुक्यात 1 नंबर नर्सरी आहे. पूर्ण रिस्पॉन्स आहे. मस्त रिस्पॉन्स आहे. पण जवळपास आम्ही सर्वच रोप बी इथं तयार केलेलं आहे. बडिंग पण इथंच केलेली आहे. आंबा, केसर, दशेरी, हापूस, लंगडा, सर्व आंब्याचे झाडं पण आहेत. फुलं झाडं, मोगरा वगैरे सर्व, गुलाब, सर्व प्रकारचे झाडं आहेत इथं. पाममध्ये बी आहेत. पामची व्हेरायटी दाखवून हो. आणि शोकेशमध्ये शोकेशमध्ये सर्वच आहे. इंडोर झाडं आहेत, आउटडोअर आहेत पूर्ण. तर या ठिकाणी मंडळी आपल्याला पाहायला भेटतात. तर चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. या इकडे तर पहा मंडळी या ठिकाणी प्रमोशनचा शूट तर चालूच आहे आमचा. या ठिकाणी पूर्ण मंडळी गाठ्याने चप्पल भरली. सांग अशी मेहनत आहे मंडळी. काय सांगा तुम्हाला. आता चालू आहे या ठिकाणी व्हिडिओ काढणं. काय मम्मी कसं वाटत आहे एकदम या नर्सरीमध्ये येऊन? बस मस्त एकदम. हे पहा मंडळी लिंबाचं झाड आणि काटे आहे त्याला. बरं
हे कागदी लिंबू आहे. या ठिकाणी मंडळी हे पाहू शकता कागदी निंबू. तुम्ही बोलले तरी चालते, तिकडून तुमचाही आवाज येते. हो. हे काटेरी झाड. पूर्ण अंजीर लागलेले आहेत. हा हा. आपल्या नर्सरीचा ऍड्रेस काय म्हटलं पूर्ण? अकोला रोड, स्कायलाइट हॉटेलच्या मागे, अग्रवालजीच्या पंपाच्या मागे. हा. तुम्ही आपल्या द ग्रीन अर्थ नर्सरीवर अवश्य भेट द्या. याचा पत्ता तुम्हाला सांगितलेलाच आहे. स्कायलाइट हॉटेलच्या मागे हा मोठा तुम्हाला दिसतेच, काय म्हणतात त्याले, अकोला रोड, अकोट. मोठा जिराफ दिसतेस. जिराफच्या एकदम बाजूचीच गल्ली जी आहे या ठिकाणी आपण डायरेक्टली येऊ शकतो. तर मंडळी फायनली सध्या घरी पोचलो. नाही म्हणता 2-2:30 वाजले. थकला जीव आता. एक तर एडिटिंगही करायला लागते, ब्लॉगची एडिटिंग करायला लागते, प्रमोशनची एडिटिंग करायला लागते. पाहू आता